नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी ऋषिकेश स्वागत करतो माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, मी निघालो आज पॅगोड्याला जायला आणि आज रमाई जयंतीसुद्धा आहे. तर त्याच निमित्ताने चाललो आहे. सगळीकडे रोषणाई दिसते, मिरवणूकसुद्धा निघणार आहे आणि तुम्हा सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. ट्रेन पण पकडली. आता अभिभाईला आपल्याला भेटायचं ठाण्याला जाऊन. ठाण्याला उतरतो आणि अभिभाई भेटले तिकडे आपल्याला. आता आपल्याला अभिभाईच्या गाडीतूनच पुढे निघायचंय. तर असं एन्जॉय करत आम्ही पोहोचलोय पॅगोड्याला. आता गाडी पार्क केली मागे आणि आम्ही दोघे आता पुढे चाललोय पॅगोड्याच्या दिशेने. आणि इकडे न बोलवणाऱ्या पाहुण्यांना बाहेर काढण्यात येत आहे. आज आउट डे असताना सुद्धा बरेचसे फॅमिली इकडे दिसत आहेत आपल्या, ट्रॅव्हलिंग करता येतात. आणि स्वागत आहे तुमचं पॅगोडाचा, भव्य दिव्य आपला पॅगोडाचा सुंदर असा व्ह्यू इकडे तुम्हाला दिसतोय. हा मेन पॅगोडाचा एंट्रन्स आहे. आपण थोडं आतमध्ये विपश्यना केंद्रामध्ये 10 मिनिटं आपण विपश्यना करणार आहे. विपश्यना करून आम्ही बाहेर आलो आहे आणि आता इकडे आपल्याला थोडं एक्सप्लोअर करायचं आहे. तर पुढे आम्ही आलो. तर हा पॅगोडाचा बॅक व्ह्यू आणि आपला हा व्हील ऑफ धम्मा, सुंदर असं. आणि इकडे मूर्ती आहे सत्यनारायण गोयंकाजी, ज्यांचा धम्मप्रसारामध्ये खूप मोठा हात आहे. आणि पॅगोड्यामध्ये सुद्धा लहान मुलांना खेळायला गार्डन्स आहेत. अशोक स्तंभ सुद्धा इकडे तुम्हाला बघायला भेटेल. तर बरंचसं एक्सप्लोअर केल्यानंतर आता वेळ झाली पेटपूजेची. तर इकडे कॅन्टीन आहे पॅगोडाचं, तिकडे आपण थोडं खाऊया. हा मेन्यू कार्ड आहे. तर गाईज खाऊन वगैरे नाही झालंय. आपण थोडं आता इकडे एक म्युझियम आहे तिकडे जाऊया आतमध्ये. तर पब्लिक म्युझियम एक्सप्लोअर करून झालं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण एकदा सगळ्यांनी नक्की इकडे येऊन एकदा व्हिजिट करा. खूप सारे बदल, डेव्हलपमेंट झाले. तर पूर्ण फिरून आम्ही आता निघालोय घरी जायला. तर एक्झिट करताना खाली छोटंसं शोरूम आहे, जिकडे तुम्ही इकडची आठवण म्हणून बरेचशा गोष्टी विकत घेऊन जाऊ शकता. सुंदर असे मूर्ती वगैरे. अशा परीने आम्ही निघाले परतीच्या प्रवासाला आणि आपला व्लॉग संपवायची वेळ झाली आहे. भेटू पुन्हा कडकवाल्या आपल्या व्लॉगमध्ये.